अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आपल्याला काही दुःख, संकट, अडचण हे नेहमी येत असतात. घरात निगेटिव्ह एनर्जी किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त करण्यासाठी सगळ्यात सोपी सेवा म्हणजेच महाराजांची नित्यसेवा आहे. महाराजांचं ज्या घरात नित्यपठणाने स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ पठन केला जातो त्या घरामध्ये कोणतीही कशाचीही कमी पडत नसते. नजरदोष असू दे, घरात कटकट होत असेल किंवा तुमच्या घरात भांडणी होत असेल, नेहमी घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर सगळ्यात सोपा असेल ती म्हणजे महाराजांची नित्यसेवा. तुम्ही महाराजांची रोज नित्यसेवा करू शकतात. महाराजांची नित्यसेवा करणं खूप सोपं आहे. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांकडे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असेलच, तर त्याचा आपल्याला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला रोज पठन करायचा असतो. त्याच्यात 1 ते 21 अध्याय आहेत. आपल्याला महाराजांचे रोज क्रमशः 3 अध्याय पठन करायचे आहेत. जर आज आपण 1, 2, 3 वाचन केलं तर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 असे आपल्या 7 दिवसात आपल्याला एक पाठ होत असतो. म्हणजेच आपले 1 ते 21 अध्याय पूर्ण होत असतात. नंतर तुम्ही एका दिवसात 7 असं करून म्हणजे 7 1 7 7 2 7 7 1 21 असे तुम्ही 3 दिवसातही एक पाठ पूर्ण करू शकतात. त्यानंतर महाराजांचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या स्मरणात खूप जास्त ताकद आहे. जर तुम्ही नित्यसेवेमध्ये 11 माळ जप केली तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुमच्या घरात कोणतेही प्रॉब्लेम राहणार नाही. तुमच्या घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहील आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नेहमी राहील. तुम्हालाही खूप सुंदर अनुभव येतील. महाराजांची नित्यसेवा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही सेवा करा किंवा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, श्रीपाद शिवल्लभांचं पारायण करा, पण महाराजांची नित्यसेवा करणं तितकं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये नित्यसेवा नक्कीच करा. महाराजांची ही सेवा केल्याने बऱ्याच जणांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. महाराजांची सेवा तुम्ही जेव्हाही करत असतात किंवा केंद्रात पण तुम्ही आता सप्ताहाला बसलेले असणार तरीही आपल्याला घरी नित्यसेवेचं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं आपल्याला पठन करणं तितकंच गरजेचं आहे. ज्या घरामध्ये नित्यसेवा केली जाते त्या घरामध्ये खरंच कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामस्मरण करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो. म्हणून तुम्ही आवर्जून महाराजांचं रोज सकाळ संध्याकाळ नामस्मरण करत जा. 11 माळ जप करा. कारण 11 माळ जप नसेल शक्य होत तर नक्कीच महाराजांची 1 माळ का असेना तुम्ही आवर्जून करा. असंच तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये 108 पारायणं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचेही केले तर तुमचंही घरामध्ये सगळ्यात ज्याही कठीणातल्या कठीण अडचण असतात त्या नेहमी त्यांचं निवारण होत असतं आणि आपल्याला नक्कीच महाराजांची प्रचिती येत असते. म्हणून जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये 108 पारायण नक्कीच आवर्जून करा. महाराजांची तुम्ही कोणतीही सेवा करत असताना बरेच अनुभव महाराजांचे येत असतात आणि बरेच प्रचिती महाराज आपल्याला अनुभव देत असतात. महाराजांच्या 108 आरत्या किंवा 108 पारायणं 108 औदुंबराला प्रदक्षिणा जर तुम्ही घातल्या किंवा आपण ही संकल्पयुक्त सेवा जेव्हा करत असतो तर महाराज आपल्याला नेहमी जास्त फळ देत असतं. कारण की आपण त्या गोष्टींना संकल्पयुक्त सेवा आपण जेव्हा करतो त्या सेवेंना आपण बांधील असतो. म्हणून आपण त्या सेवा केल्यानंतर आपल्याला जास्त फळ भेटत असतं आणि आपल्याला नक्कीच जास्ती प्रचिती महाराजांची येत असते. ह्या सेवा आपण जेव्हाही करतो त्याच सेवेंबरोबर आपल्याला नित्यसेवाही करायची असते. महाराजांची ही सेवा नित्यसेवा किंवा महाराजांच्या 108 आरत्या, महाराजांच्या केंद्रात जाऊन औदुंबराला प्रदक्षिणा घालणं ह्या सगळ्या सेवा केल्याने आपल्याला मनाची शांतताही भेटत असते आणि आपल्या शरीरात जे निगेटिव्ह विचार येत असतात किंवा जे आपल्या शरीरात जे दोष असतात ह्या सेवा केल्यानंतर खरंच बाहेर पडत असतात आणि नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह करत असतात. आणि महाराजांची संकल्पयुक्त सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी ही सेवा तर नक्कीच केलेली असेल. ज्यांनीही कोणी केली असेल त्यांनी नक्कीच मला सांगा आणि कमेंट्स करा की महाराजांच्या ह्या सेवा केल्याने तुम्हाला कोणते अनुभव आलेत आणि कोणते अनुभव अनुभव आलेले असतील तर नक्कीच तुम्ही सांगा. महाराजांची जी ही सेवा करतात ती सेवा
तुम्हाला खूप खूप महत्त्वाची असते आणि जी सेवा केल्याने आपल्या आयुष्यात खूप छान घडत असतं. म्हणून नक्कीच तुम्ही ह्या सेवा करा. महाराजांचं संक्षिप्त गुरुचरित्राचं पण एक ग्रंथ येतो, तोही खूप पवित्र ग्रंथ आहे. त्याचीही संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही केल्या तर तुमचं आयुष्य खरंच बदलून जाईल. नंतर बाकीच्या सगळ्या सेवा तुम्हाला तर माहिती नसतील तर नक्कीच विचारा, की कमेंट्स करा, की कोणत्या सेवा केल्याने कोणते फळ भेटतात. म्हणून तुम्हाला आवर्जून मी नक्की सांगेल. आणि संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण बी तुम्ही करून बघा. खूप छान अनुभव येतात आणि अनुभव तुम्हाला घ्यायचे असतील तर संक्षिप्त गुरुचरित्राला फक्त अर्धा तास लागतो. त्याच्यामध्ये फक्त 9 अध्याय असतात. नक्कीच तुम्ही आवर्जून संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त नक्कीच करू शकतात. तुम्ही संकल्पयुक्त 11, 21, 51 इतक्या ह्याच्यात पण संकल्प करून आपण करू शकतो. तुम्हाला करायचं असेल तुम्ही 108 ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. ह्या सगळ्या सेवा आहेत त्या खूप प्रभावी सेवा आहेत. ह्या सेवा केल्याने आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरात नेहमी दुःख, संकट निघून जातील आणि आनंद नेहमी घरात येईल. म्हणून तुम्ही ह्या सेवा करून बघा. काही अडचण असेल तर विचारा आणि कमेंट्स करा. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.